नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे परिसर भाग 1 इयत्ता 5वी मधील आपण परिसर बघतोय. आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला. हे लक्षात. तर यामध्ये एकूण तुम्हाला चॅप्टर किती दिसतात तुमच्या समोर स्क्रीनवरती चॅप्टर आहेत. एकूण 25 चॅप्टर आहेत. त्यामध्ये सगळ्याच्या सगळे चॅप्टर या ठिकाणी कसे आहेत, जबरदस्त क्वालिटी आणि सोपे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिली आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला. आपली पृथ्वी कुठं आहे, आपण पृथ्वीवर आहे का, पृथ्वी आपल्या भोवती फिरते का, आपण पृथ्वीभोवती फिरते का, सूर्य काय नेमकी अंतर काय आहे, पृथ्वीभोवती सूर्य फिरते का, सूर्यभोवती पृथ्वी फिरते, फिरते कोणाभोवती कोण, हे आपल्याला बघायचं नेमकं काय बांधकडे. आपली पृथ्वी, आपला सूर्य, आपली सूर्यमाला काय बघूया आपण. तर हा पहिला चॅप्टर तुझ्या समोर स्क्रीनवर दिसतोय, खतरनाक पैकी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला परिसर, आपला आजूबाजूचा जो भाग असतो तो आपला परिसर असतो. आपल्या घराच्या शेजारी तुम्हाला दिसतं त्याला काय म्हणतो, आपला परिसर. आणि यामध्ये आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला याच्या विषयी आज आपण माहिती बघणार आहे. परिसर भाग 1 म्हणजे विज्ञान भाग 1 असं आपण म्हणूया. मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते. जर मैदानात उभं राहिलं आणि वर बघितलं तर काय दिसतं आपल्याला, आकाश दिसतं. ते काय दिसतं म्हणजे काय, आकाश दिसतं म्हणजे आकाश दिसतं म्हणजे काय असतं, आकाश असतं म्हणजे काय असतं, अशी एक निर्वात पोकळे असते. तिथं बरोबर थोडेफार ढग दिसत आहेत का नाही. तर रात्रीच्या निरभ्र म्हणजे कुठल्याही प्रकारचा ढग वगैरे आकाशामध्ये नसतो, त्याला निरभ्र म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, निरभ्र. आकाशात अनेक चांदण्या दिसतात. काय दिसतं आकाशामध्ये, चांदण्या. चांदण्या लुकलुकताना दिसतात. त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. या ज्या चांदण्या दिसत आहेत त्या पृथ्वीपासून खूप अंतरावरती असतात. आणि आपण पृथ्वीवरती म्हणजे आपल्या घराच्या छतावरती असेल किंवा बंगल्यावरती वर गेलो, माडीवरती वर गेलो, टेरेसवरती गेलो, जर वर बघितलं संध्याकाळच्या वेळेला तर तुम्हाला चांदण्यात किंवा मैदानातून तुम्ही किंवा ग्रामीण भागामध्ये तुमच्या घराच्या समोर तुम्ही अंगणामध्ये एखादी छोटीशी अशी बाज टाकली, बाजवरती झोपलाय ना आकाशामध्ये वर बघितलं रात्री 8 वाजता तर तुम्हाला संध्याकाळी काय दिसेल, चांदण्या दिसतील. चांदण्या, काही चांदण्या मोठ्या ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात. काही चांदण्या मोठ्या दिसतात, काही थोड्या थोड्या दिसतात, काही लुकलुकताना दिसतात. तर सगळ्याच चांदण्या हा लुकलुकून असतात, परंतु काही मोठ्या काही लहान दिसतात. आपण चांदण्याकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात. लुकलुकणे म्हणजे काय होणे, हलताना दिसतात, थोड्या थोड्या हलताना दिसतात. पण काही चांदण्या लुकलुकत नाही, काही चांदण्या लुकलुकत नाही. बऱ्यापैकी आपण जर बघितलं दिसताना आपल्याला इतक्या लांब दिसत नाही शक्यतो, परंतु आपल्याला ते खूप मोठ्या दिसताना आपल्याला चांदण्या खूप छोट्या दिसतात, पण असताना खूप मोठ्या असतात. त्या दूरवर असल्यामुळे आपल्याला काय दिसतात, छोट्या दिसतात. त्या लुकलुकतात, काही लुकलुकत नाही. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण, खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत. चंद्र आणि सूर्य पृथ्वीपासून जवळ आहेत तुलनेने, म्हणून आपण सूर्य बघू शकतो डोळ्यांनी, चंद्र बघू शकतो डोळ्यांनी. आपल्याला सूर्य आणि चंद्र दिसते, बाकी काय दिसते का नाही, कारण पृथ्वीच्या काय आहेत, जवळ आहेत. म्हणून त्या दोन्ही गोष्टी आपल्याला, दोन्ही चंद्र आणि सूर्य या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून त्यांचा गोलाकार आपण सहज पाहू शकतो. चंद्राला, सूर्याला आपण पाहिलं तर आपल्याला गोल दिसत आहे आणि ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. चांदण्या पण गोल असतील, मंगळ पण गोल असेल, बुध पण गोल असेल, बाकी सगळे काय असतील, ग्रह गोलच असतील. याशिवाय इतर तारे, ग्रह देखील आपण पाहतो. या सर्व खगोलीय वस्तू आहेत. ते काय सगळ्या खगोलीय वस्तू आहेत. आता पुढे आपण करून पहा म्हणले, काय करून बघायचे, साधारण एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाश निरीक्षण करा. पहिल्या आठवड्यात वर बघायचं आकाशात रात्रीच्या वेळेत, 1 आठवडा जाऊ द्यायचा. नंतर परत 1 आठवड्यानं, ह्या शनिवारी बघितलं की पुढच्या शनिवारी किंवा थोडा शनिवार पुढे गेलं तर बुधवारी, गुरुवारी 1 आठवड्याने, 1 आठवड्याने, 2 आठवड्याने बघायचं. हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्याच्या आधार घेऊन करा. खगोलीय वस्तूचे रंग कसे बदलतात ते बघा. पहिला मुद्दा काय बघायचा, खगोलीय वस्तूंचे रंग, त्यांचे आकार पहा. चंद्र सुरुवातीला लहान दिसतो, हळूहळू हळूहळू मोठा 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 होत पौर्णिमेला खूप मोठा दिसतो, अमावस्येला काय बघतो हे लक्षात. तर
त्यांच्या प्रकाराशी प्रखरता लुकलुकणे, परत काय म्हणतात त्यांच्या स्थानातील बदल. चंद्र आपल्याला ह्या आठवड्यामध्ये वेगळ्या ठिकाणी दिसेल, दुसऱ्या आठवड्यामध्ये वेगळ्या ठिकाणी दिसेल, त्याचा आकार बदललेला दिसेल. याच्या लक्षात. दोन्ही निरीक्षणाच्या वेळी चंद्राच्या प्रकाशाचे भागाचे चित्र काढा. चंद्राच्या प्रकाशाचे भाग रोज कसा बदलतो हे लक्षात ठेवा. चंद्र काय होतो, कमी जास्त होतो आकाराने, कधी कधी वाढत 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 नाही, कधी कमी कमी होतो दिसेल. तर हे लक्षात घ्या. 15 दिवसाच्या फरकाने तो आकार जो आहे तो बदलतो. शिक्षकांसाठी काय करायचे बघा. आकाश निरीक्षण करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना सभोवताली कमी प्रकाश, मोकळी जागा व निरभ्र आकाश असेल अशा ठिकाणी बोलवावे. तुमच्या शाळेमध्ये बोलतच असते संध्याकाळी, कुठलं बोलवायला काय. तर संध्याकाळी शाळेमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही. आपल्या पालकांना घेऊन काय करायचं, टेरेसवर जायचं आणि झोपून ऑब्झर्वेशन करायचं. चंद्र आज केवढा आहे, उद्या केवढा आहे, मोठा केवढा होणार आहे, किती लहान होता, किती मोठ्याचा लहान कसा होतो, लहानाचा मोठा कसा होतो, 1 महिन्यात बघा. त्याला काय 2 आठवड्यात बघायचा का विषय नाही. तारे म्हणजे काय, काय तारे म्हणजे काय. तारे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतो आपण, तारे म्हणतो. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. तारे काय असतात, स्वयंप्रकाशित असतात. आपली पृथ्वी कशी आहे, स्वयंप्रकाशित आहे का नाही, नाही. आपल्या पृथ्वीवर प्रकाश कुठून येतोय, सूर्याकडून येतोय. जर आपली पृथ्वी स्वयंप्रकाशित असती तर अंधारच पडला. अंधार पडतोय म्हणजे पृथ्वीला स्वतःचा काय प्रकाश नाही. सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशावरती आपण काय करतोय, जिवंत आहे. तर तुम्ही जर नीट व्यवस्थित पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, बालकांनो, छोट्या बाळांनो, सूर्य हा एक तारा आहे. सूर्य काय एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो दिसतोय. इतर तारे सुद्धा आहेत परंतु ते लांब आहे. सूर्य जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांगल्या दिसत. दिवसा म्हणजे सूर्य जो आहे तो आपण बघितलं, सूर्य आपल्याला दिसतो पण त्याचा एवढा प्रकाश आहे की त्यामुळे आपल्याला जे दूरवर असणाऱ्या चांगल्या दिवसा दिसत. संध्याकाळी सूर्य गडप, त्यामुळे चांगल्या काय होतात, दिसतात. हा आहे सूर्य. हा काय आहे, सूर्य. कसा लाल बुंद दिसतो निसता, बरोबर आहे ना. तर हा काय आहे, सूर्य. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये हेलियम असतं. तुम्हाला ते भविष्यामध्ये 11वी 12वी मध्ये शिकायचंय. सूर्य कशापासून बनलेला असतो, त्याच्यामध्ये काय असतं, तो लालच का दिसतो. तर याचे काही लय टेन्शन घ्यायचं काम नाही. आता फक्त आपल्याला सूर्य आहे एवढं माहित झालं तर पास. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात. आपली पृथ्वी लुकलुकती का, हलती का, नाही. म्हणून ती काय ग्रह. चंद्र असा हलतोय का, चंद्र हलतोय लुकलुकते अससारखा, नाही. चंद्र लुकलुकत नाही. तो काय ग्रह आहे. पृथ्वी ग्रह आहे. चंद्र असा 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 हलतोय, नाही हलत. सूर्य असेल किंवा इतर चांदणे असतील तर ते लुकलुकतात, हलतात. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, आहे का. आणि जे लुकलुकतात त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. पृथ्वीला स्वतःचा प्रकाश आहे का, चंद्राला आहे का, नाही. चंद्र सुद्धा काय सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे. त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता ताऱ्याभोवती फिरतात. आपली पृथ्वी घरा स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते. स्वतःभोवती फिरत पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरतो. इतर सूर्यमाला काय, आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. आपली पृथ्वी काय एक ग्रह आहे, तिला सूर्यापासून काय मिळतो, प्रकाश. ती सूर्याभोवती फिरते, तिला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. काय म्हणले, त्यालाच पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणते. परिभ्रमण, स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरणे, ह्याला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. पृथ्वी तर सूर्याभोवती फिरते, अजून काय काय फिरते सूर्याच्या कडनी. सूर्य आहे, सूर्याच्या भोवती फिरणारे आणखी कोण आहेत, बुध,
शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, कळलं? पृथ्वी, बुध, गुरु, मंगळ, गुरु, इकडे बघ, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. हे लक्षात? बुध, शुक्र, मंगळ. काय म्हणायचं? बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी. हे लक्षात? आणि युरेनस, नेपच्यून. आलं लक्षात? तर काय सोम तर नाही. बुधवार हाय, गुरुवार हाय, शुक्रवार हाय, शनिवार हाय. सोमवार आणि रविवार तेवढं नाही. म्हणजे तीच नावं लक्षात ठेवायची. कळलं? मंगळ हाय, बुध हाय, गुरु हाय, शुक्र आहे का? शुक्र आहे आणि शनी पण आहे. हे 5 झाले. आणि नेपच्यून आणि युरेनस. युरेनस आणि नेपच्यून 2 झाले. कळलं का? सोमवार आणि रविवार नाही. बाकी सगळे लक्षात ठेवा. सोपं आहे ना? सोमवार मंगळ सोडून बाकी सगळे. सोम नाही. मंगळ, बुध, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, नेपच्यून आणि युरेनस. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. सोपं आहे का? सोमवार रविवार सोडून बाकी सगळे. कळलं ना? आणि युरेनस आणि नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. बरोबर? तर तुमच्या समोर दिसते ते कृत्रिम उपग्रहाने टिपलेली पृथ्वीची छायाचित्र. वरून टिपलंय छायाचित्र पृथ्वी अशी. आकाशामधून जर उपग्रह सोडला आणि त्याने जर फोटो काढला तर आपली पृथ्वी काय करते? अशा प्रकारे पृथ्वी आपली अशी आहे. ओके, अशा प्रकारे आपली पृथ्वी दिसते. ओके, तर सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. तर ते जागा ठरली, त्या जागेवरून ते काय आले फिरत असतात. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहांची कक्षा म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना दररोज त्या जागेवर फिरते. बुध त्या जागेवर फिरतो, शनी त्या जागेवर फिरतो, गुरु त्या जागेवर फिरतो, नेपच्यून त्या जागेवर फिरतो, युरेनस त्या जागेवर फिरतो. प्रत्येकाची जागा फिरण्याची ठरलेली आहे. त्याला काय म्हणायचं? कक्षा. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. म्हणजे सूर्यमाला कशा झाली? सूर्य हा एक तारा आहे आणि त्याच्याभोवती काय काय फिरतंय? काय काय फिरतंय? पृथ्वी फिरते, चंद्र फिरताय, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून एकूण 9 जण फिरताय. कळलं का? एकूण किती जण? 9 जण फिरतात सूर्याच्या भोवती. सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतर काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू काय काय असतं सूर्यमालेमध्ये आपण या ठिकाणी पाहूया. उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह असे म्हणतात. उपग्रह का? बघा, आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती कोण फिरतंय? चंद्र फिरतोय. म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह झाला. लक्षात. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनी सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो. त्याला प्रकाश कोण देते? सूर्य. पण तो फिरतोय कोणाच्या भोवती? याला काय म्हणायचं? उपग्रह. याला काय म्हणायचं? उपग्रह. मगाशी तो थोडंसं वेगळं सांगितलं. काय सांगितलं होतं मगाशी? सूर्याच्या भोवती फिरणारे वेगळं आहे बघा. चंद्र नाही फिरत. चंद्र कोणाभोवती फिरतोय? आणि किती जण आपण फिरतात मग सांगितलं तुला? 9 जण सांगितलं, पण 9 जण नाही. 9 जण लक्षात ठेवू नको. काय सांगितलं होतं मगाशी? आपण मगाशी नाव जे बघितलं तेवढे लक्षात ठेवू. मंगळ फिरतोय सूर्याभोवती, बुध फिरतोय, गुरु फिरतोय, शुक्र फिरतोय, शनी फिरतोय, युरेनस फिरतोय आणि नेपच्यून फिरतोय. आपली आलं लक्षात? एवढं लक्षात ठेव. चंद्र कोणाभोवती फिरतोय? हे सगळं सूर्यमंडलामध्ये येतं. फक्त चंद्र काय करतोय? पृथ्वीच्या भोवती. चंद्र तेवढा अपवाद. बाकी 8 आहेत सगळे. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपल्या उपग्रहाचं सूर्याभोवती परिभ्रमण करतात. पौर्णिमे दिवशी दिसणारा चंद्राचे स्वरूप. तर आता जसा आपला पृथ्वी आहे, पृथ्वीचा उपग्रह कोण आहे? चंद्र. असं गुरु असेल, शनी असेल, त्यांना पण काही उपग्रह आहेत. ते त्यांच्या भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतात. याचं लक्षात. आता इथं बघ काय दिलंय? बटुग्रह. काय दिलाय? बटुग्रह. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना आपण बटुग्रह म्हणतो. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? बटुग्रह. खूप
खूप लहान आहे त्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताय. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. वस्तू आहे ती खगोलीय वस्तू आहे आणि ती सुद्धा सूर्याभोवती काय होते फिरते. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. त्यांना स्वतःची कक्षा असते. त्या कक्षेत ते सूर्याभोवती फिरत असतात. लघुग्रह मंगळ गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलीय वस्तू एक पट्टा आहे. मंगळ आणि गुरुच्या मध्ये खूप लहान काही वस्तू आहेत आणि तो सुद्धा सुद्धा काय करतात असंख्य लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. त्यांना काय म्हणतो आपण लघुग्रह म्हणतो. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. याच्या लक्षात ते कुठे आहेत मंगळ आणि गुरुच्या मध्ये. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेत इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. काय म्हणले बघा सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेत इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. सूर्य सगळ्यात मोठा आहे. पृथ्वी लहान, गुरु लहान, शनी लहान, मंगळ लहान, युरेनस लहान, बुध सूर्य सगळ्यात सूर्यमालेमध्ये. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे. चंद्र कोणाच्या जवळ आहे पृथ्वी. म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो. परंतु तो पृथ्वीपेक्षा लहान आहे. खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यामध्ये मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांची कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. सूर्यमालेमध्ये काय काय असतं लघुग्रह असतो, बटुग्रह असतो. सूर्यमालेत उपग्रह असतो, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह. ओके एवढं सूर्यमालेमध्ये येते. तुमच्या समोर स्क्रीनवर ही डायग्राम दिसते. मध्ये काय आहे या ठिकाणी सेंटरला सूर्य लाल असा गोळा दिसतो. हा काय सूर्य आहे. त्याच्या जवळून कोण फिरते पहिल्यांदा जवळ जवळ कोण आहे बुध आहे. परत शुक्र, परत पृथ्वी, परत पृथ्वीच्या शेजारी कोण आहे बरं का चंद्र, परत मंगळ, परत गुरु, परत शनी, परत युरेनस, परत नेपच्यून, परत प्लुटो. तशी असे सूर्य म्हणजे पृथ्वीच्या सूर्याच्या जवळ कोण आहे सुरुवातीला बुध ग्रह आहे. बुध परत कोण आहे शुक्र, परत कोण आहे पृथ्वी. पृथ्वी 3 नंबरला आहे. पहिल्यांदा कोण बुध शुक्र, परत बुध शुक्र पृथ्वी, परत मंगळ. बुध शुक्र, बुध शुक्र पृथ्वी, परत मंगळ. कळलं. सूर्याच्या जवळ सगळ्यात असणारा ग्रह कोणता आहे परत शुक्र, परत पृथ्वी, परत मंगळ. हा क्रम असेल. सूर्यात सगळ्यात जवळ कोण 2 नंबरला कोण 3 नंबरला कोण 4 नंबरला कोण 5 नंबरला कोण 6 नंबर, परत परत क्रम लक्षात 1 नंबर बुध, 2 नंबर शुक्र, 3 नंबर पृथ्वी, 4 नंबर मंगळ, 5 नंबर गुरु, परत 6 नंबर शनी, 7 नंबर युरेनस, परत 8 नंबर नेपच्यून आणि शेवटी प्लुटो. आला अशी काय ते वैज्ञानिक काही ही वस्तू आहे तुला आपण ग्रह. सूर्यमालेचा दाखवले सूर्यमालेच्या आकृतीत केवळ पृथ्वीचा उपग्रह दाखवला आहे. त्यामध्ये फक्त पृथ्वीचाच उपग्रह दाखवले बाकीचे दाखवलेले नाही. लक्षात येते कळलं. मग सूर्यापासून सगळ्यात जवळ कोण आहे बुध 1 नंबर, 2 नंबरला शुक्र, 3 नंबरला पृथ्वी, 4 नंबरला परत 5 नंबर, 6 नंबर शनी, शनी शनी 6 शनी 6 शनी 6 शनी. परत 7 नंबरला युरेनस, 8 नंबर समाप्ती विषय. कळलं. शनीला 6, शनीला 6 असलेला सोप आहे ना. मंगळ 4, 5 नंबरला गुरु, 5 गुरु. हे लक्षात शनी 6 असं लक्षात ठेवावं लागणार आहे. येते का लक्षात. झालं थोडं राहिलं. एवढं झालं की आपलं या ठिकाणी समाप्त होते. सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्न उत्तर. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता. सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता बुध ग्रह. ओके. पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे. पृथ्वी कुठं आहे किती नंबरला आहे पृथ्वी सूर्यापासून 3 नंबरला. व्हेरी गुड. पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान ग्रह कोणता. पृथ्वी आणि बुध यांच्यामध्ये कोण आहे 4 नंबरला. आता बघ पृथ्वी किती नंबरला आहे 3 नंबरला आहे.
मंगळ किती नंबरला आहे? 4 नंबरला. 5 नंबरला कोण आहे? आणि परत शनी. किती नंबरला? त्यांनी काय म्हणले आपल्याला? पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह म्हणजे? पहिल्यांदा कोण आहे? बुध. त्याच्यानंतर कोण आहे? शुक्र. त्यानंतर कोण आहे? आपल्याला विचारलंय काय त्यांनी? पृथ्वी आणि बुध यांच्यामध्ये कोण आहे? बुध जवळ, परत शुक्र, आणि शुक्रानंतर ह्याच्यामध्ये कोण झालं? पृथ्वीच्या आणि बुधच्या मध्ये पुण्याचं उत्तर काय? बुध यांच्या दरम्यान ग्रह कोणता आहे? मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा. मंगळ नंतर कोण कोण आहे? मंगळ चौथा. 5 नंबर कोण आहे? गुरु. 6 नंबर शनी. 7 नंबर, 8 नंबर क्रमाने लिहा. 5, 6, 7, 8 विषय कळलं? सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? 8 नंबरला कळलं? हेच आहे MPSC स्पर्धा परीक्षा. जी लोक पोलीस होतात, तहसीलदार होतात, कलेक्टर होतात, त्यांना पण ही प्रश्नाचे उत्तर आहे, पण नंतर आहे 12वी. ओके, हे लक्षात ठेवायचं. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? आता आपण काय शिकणार आहे? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? मी उद्या रिव्हिजन घेणार आहे याची. आता आपण शिकणार आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय. तर खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना ते काय करतात? ओढत असतात. म्हणजे चंद्र पृथ्वीला ओढतोय, पृथ्वी चंद्राला ओढते, सूर्य नेपच्यूनला ओढतोय. एकमेकाला वडावडी चालू आहे सगळ्यांची, म्हणजे आकर्षण चालू आहे. एकमेकाकडे सगळं काय होते? ओढलं जाते. ह्या ओढण्यालाच काय म्हणायचं? गुरुत्वाकर्षण. काय म्हणायचं? गुरुत्वाकर्षण. या शक्तीला गुरुत्वाकर्षण कसे म्हणतात? सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती, तसेच ग्रहाची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती याच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीमध्ये उपग्रहही ग्रहाभोवती परिभ्रमण करत असतात. पृथ्वीला वाटतं मला सूर्यापासून लांब पळायचंय, सूर्य म्हणतोय नाही जायचं, सूर्य ओढून धरतोय पृथ्वीला, पृथ्वी बाहेर ओढते, सूर्य आत ओढतोय. ह्या वडावडीत काय होते? पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. अशी वडावडी चालू आहे ना, ते घसरते, मग स्वतः घसरत 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 काय होते? फिरते सूर्याभोवती. पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात? झाडावरून गळलेली पाने, फुले, फळे कुठे पडतात? जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर. डोंगरावरून सुटे झालेले खडक खाली येतो डोंगरावरून जमिनीकडे खाली पायथ्याशी. आकाशातून येणारा पाऊस जमिनीवर येतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते, कारण त्याला पृथ्वी काय करते? ओढते, खेचते. गुरुत्वाकर्षण त्याचं पृथ्वीचं आहे. नवीन शब्द शिका. अवकाश. अवकाश शिका रे बाबांनो, अवकाश शिका. तर ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश. ग्रह आणि तारे, ग्रह आणि तारे, ग्रह म्हणजे पृथ्वी, तारे म्हणजे चांदण्या, यांच्यामध्ये जे मोकळी जागा आहे त्याला काय म्हणायचं? आकाश. कळलं का? आकाश म्हणजे काय? पृथ्वी आणि चांदण्या यांच्यामध्ये मोकळी जागा आहे त्याला काय म्हणायचं? आकाश. ग्रह आणि तारे यांच्यामध्ये जी मोकळी जागा आहे त्या जागेला काय म्हणायचं? आकाश. यालाच अंतराळ असेही म्हणतात. त्याला काय म्हणतात? अंतराळ असेही म्हणतात. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्या संबंधी संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटते. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. पृथ्वीवरून आपल्याला चंद्रावर जावं लागते, परंतु पृथ्वी कुठली वस्तू घ्या, फळ असू द्या, काही असू द्या, पाऊस असू द्या, ओढून घेते. पण पृथ्वीच्या विरुद्ध शक्ती लावून आपल्याला वर जावं लागेल, कारण आपण साधी उडी जर मारली तर लगेच पृथ्वी आपल्याला ओढून घेते. असं वर जायचं म्हणजे असं
खाली ताकद लावून वर जावं लागेल. मग आपण काय करतो, यान त्यातनं जाळ असा इंधन बाहेर टाकतो आणि इंधन बाहेर पडले की यान वर जातो. हा, तुम्ही बघा दिवाळीच्या वेळेस रॉकेट उडवतात, रॉकेट मधनं काय होतं, जाळ असा बाहेर पडते, रॉकेट असं वर जातो. म्हणजे पृथ्वीच्या विरुद्ध काम करते गुरुत्वाकर्षण. त्यासाठी वापरता येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात. त्यानंतर पुढे तुम्हाला काय दिले बघा, माहित आहे का तुम्हाला भारतीय अवकाश मोहीम? तर चंद्रयान, भारतीय अवकाश संशोधन संस्था, त्याला इस्रो म्हणतो. काय म्हणतो आपण? इस्रो. तर भारतीय अवकाश संशोधन संस्था, भारतीय अवकाश संशोधन संस्था, भारतीय अवकाश संशोधन संस्था. इंडियन म्हणजे भारतीय, स्पेस म्हणजे अवकाश, रिसर्च म्हणजे संशोधन, ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय, इस्रो म्हणजे इंडियन म्हणजे काय, भारतीय अवकाश संशोधन संस्था. मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. कधी सोडलं होतं? 22 ऑक्टोबर 2008 साली. चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. चंद्रयान 1 हे 2008 साली कधी सोडलं होतं? 22 ऑक्टोबरला सोडलेलं होतं. कळलं? मंगळयान या भारताचा आणखी एक महत्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम MOM मार्स ऑर्बिट मिशन त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण? मार्स ऑर्बिट या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले पावले. तर कधी 5 नोव्हेंबर 2013 ला मंगळयान पण पाठवलं होतं आपण. मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने जे पावले हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 ला पोहोचलं. कधी पोहोचलं? 24 सप्टेंबर 2014 ला पोहोचलं. गेलं तर कधी? 2013च्या 5 नोव्हेंबरला गेलं. 5 नोव्हेंबर 2013 ला गेलं. परत कधी पोहोचलं तर 24 सप्टेंबर 2014 ला त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. झाले. पहिल्या प्रयत्नात इस्रोने यश प्राप्त केले आहे. भारताची दोन्ही याने मानव विरहित आहेत. त्यात माणूस नव्हता, नुसतं रोबोट पाठवलं होता. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी याने पाठवले आहेत. म्हणजे मंगळ चंद्र यांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेली ती आहे. तर अशा प्रकारची यान तुम्हाला दिसेल. मला मंगळयान म्हणतो. मंगळयाने काढलेली भारतीय पृथ्वी चित्र, तर भारताचं जे चित्र आहे ते मंगळाने काढलेलं आहे. अशा प्रकारचं तुम्हाला चित्र दिसतं. लक्षात. त्यामुळे दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. बरोबर, रॉकेट असतं ना दिवाळी. त्यात विस्फोटक पदार्थ झाकून भरलेले असतात. त्याचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. ते खाली आपण पेटवलं की काय होतं, जोरात जातं वर. त्याच्या झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने वेगाने ढकलला जातो. कारण त्याच्यामध्ये काय असतंय, स्फोटक द्रव्य असतात. रॉकेट फटाका याला काय म्हणतो? अग्निबाणाच्या साह्याने अवकाशात प्रक्षेपण. सेम असंच असतं. यामध्ये विस्फोटक ह्यामध्ये किती जरी भरलेलं असतं, त्यामुळे लांब पर्यंत जातं. हे लगेच संपतं, परत वरनं खाली पडतं. ह्यात जास्त भरल्यामुळे लांब पर्यंत जातं. याच्या लक्षात अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग केलेला असतो. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते. त्यामुळे हजारो टन वजनाच्या अवकाशयान अंतरात नेले जाते. वजन जरी जास्त जातं वरती. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण अवकाशयानासंबंधित तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आता 100 कितीतरी शेकडो आकाशयाने आकाशामध्ये पाठवले सगळ्या देशांनी. आपल्या देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाश आणि कायमची अंतराळातच राहतात. अशी काय अवकाशयाने असतात, त्या वर सोडली की खाली येत नाही. ती काय तरी ते वरच राहतात. सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशापासून ती परत इंधन तयार करतात आणि त्याच्यावर चालत राहतात. काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरवली जातात. काही मोहीममध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशातून जातात. त्यांना अंतराळवीर म्हणतात. काय त्यामध्ये बसून जातात, त्याला काय म्हणतो आपण? अंतराळवीर असं म्हणतो. हे लक्षात. तर माहित आहे का तुम्हाला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. किती गेले? 1984 साली हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. इस्रो व स्वेतम इंटरकॉस्मॉस
यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहाच्या हिंदुस्तान हमारा असा संदेश पाठवला. ओके, तर हे माहिती मिळवा. भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम यांचे कार्य काय होतं ही माहिती मिळवा. म्हणजे कृत्रिम उपग्रह कशासाठी पाठवतात? कृत्रिम आपण आकाशामध्ये यान पाठवतो, उपग्रह पाठवतो. कशासाठी पाठवतो? तर शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्तीचा शोध घेणे, संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. पृथ्वीच्या भोवती जसं चंद्र फिरतोय का, ते ग्रह वर गेले की पृथ्वीच्या भोवती काय होतात, म्हणजे कृत्रिम उपग्रह असतात, म्हणजे माणसाने तयार केलेले, ते पृथ्वीच्या भोवती फिरत बसतात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात. हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाशात संशोधकांना सध्या अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणतीही कारणे होणारी हानी सजीव सृष्टीच्या रसाला कारणीभूत ठरते. म्हणजे जीव जे आहेत, माणसं जे आहेत, ते फक्त पृथ्वीवरच आहेत. सूर्य आपण काय शिकलो? काय शिकलोय आपण इथं? सूर्य तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्य हा त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी, इतर 7 ग्रह, उपग्रह, वटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रित सूर्यमाला असे म्हणतात. 7 आणि 1 8 जण सूर्याभोवती फिरतायत. बरोबर आहे का? 8 जण सूर्याभोवती. कोण फिरत नाही मग? चंद्र. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. अवकाश ब्रह्मांड म्हणजे करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात. एक लक्षात. अशा पद्धतीने आपण हा पहिला चॅप्टर या ठिकाणी बघितलेला आहे. स्वाध्याय, मी कोण, काय करावे, ही सगळी माहिती, याची उत्तर काय करायचं तुम्ही लिहून उद्या आणायची आहे. आजचा अभ्यास तुम्हाला हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये जरूर कळवा. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाठवलेली आहे. तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमची माहिती किंवा तुमच्या अडचणी मला कळू शकता. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. तर या ठिकाणी मी लेक्चर स्टॉप करतोय. धन्यवाद. सगळ्यांना खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचे मित्र कोण असतील तर सगळ्या प्रत्येकाला